चला तर मग मंडळी, स्टार प्रवाहावरील विसरू नको तू मला ही मालिका 29 जून 2026 रोजी नुकतीच सुरू झाली असून सध्या प्रेक्षकांमध्ये तिची चांगलीच क्रेज पाहायला मिळत आहे. कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर आधारित ही मालिका सूर्या म्हणजे शाल्व किंजवडेकर आणि वैदेही म्हणजे तन्वी मुंडले यांच्या अवतीभोवती फिरते. तुम्हाला आजच्या भागाचा आणि कथेचा थोडक्यात अंदाज यावा म्हणून खालील माहिती मी तुम्हाला सांगते. तर मग मंडळी, मालिकेची मूळ कथानक असं आहे की वैदेही ही तब्बल 7 वर्षानंतर डॉक्टर बनून आपल्या गावी म्हणजे कोकणात परतलेली आहे. ती अत्यंत समजूतदार आणि शांत स्वभावाची आहे. दुसरीकडे सूर्या हा अत्यंत मनमोजी, बिनधास्त आणि गावातील सर्वांचा लाडका तरुण आहे. पहिल्याच भेटीत या दोघांमध्ये एक अनपेक्षित टक्कर होते, जिथून त्यांच्या गोष्टीला सुरुवात होते. या दोघांमध्ये प्रेम तर फुलणार आहेच, पण त्यांच्या प्रेमाच्या आड एक जुना कौटुंबिक वाद येणार आहे, जो त्यांच्या आयुष्यात मोठा संघर्ष निर्माण करणार आहे. तर मग मंडळी, आजच्या भागाचा आढावा असा आहे की मालिकेला नुकतीच सुरुवात झाल्यामुळे सध्या कॅरेक्टर इंट्रोडक्शन आणि मुख्य पात्रांमधील केमिस्ट्री दाखवण्यावर भर दिला जात आहे. तर आजच्या भागात असं घडलं आहे की आजच्या भागात वैदेहीचं गावात डॉक्टर म्हणून स्थिर होणं आणि सूर्याशी तिची झालेली नोकझोक पाहायला मिळणार आहे. सूर्याचा बिनधास्त अंदाज वैदेहीलाही सुरुवातीला थोडा त्रासदायक वाटला, पण त्याच्या मनाचा चांगुलपणा हळूहळू समोर येत आहे. तसंच कोकणातील शूटिंग असल्यामुळे गावाकडची दृश्य, तिथली भाषा आणि गावरान लहेजा आजच्या भागात खूप सुंदर दाखवला गेला आहे. भागाच्या शेवटी दोन्ही कुटुंबामधील जुन्या शत्रुत्वाची किंवा वादाची हलकीशी झलक दाखवण्यात आली आहे, ज्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकता वाढते. तर ही मालिका कशी आहे, तर कलाकारांचा अभिनय म्हणजे शाल्व किंजवडेकर आणि तन्वी मुंडले यांची जोडी स्क्रीनवर अतिशय फ्रेश आणि गोड दिसते. दोघांचा अभिनय अत्यंत जिवंत वाटतो. आणि या मालिकेचा प्लस पॉईंट म्हणजे मालिकेचं शीर्षक गीत आणि पार्श्वसंगीत हे खूपच अप्रतिम आहे, जे प्रेक्षकांना खूपच खिळवून ठेवतं. आणि एकंदरीत म्हणायचं झालं तर तुम्हाला सासू-सुनेच्या ड्रामापेक्षा एक फ्रेश, कौटुंबिक आणि निसर्गरम्य प्रेमकथा पाहायला आवडत असेल तर ह्या मालिकेचे रिव्ह्यू नक्कीच ऐकत जा. आणि तुम्हाला या मालिकेतील सूर्या आणि वैदेहीची जोडी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.